35% रिक्षावाले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची धक्कादायक माहिती उघडकीला आली आहे। त्यामुळे रिक्षा चालकावर गुन्हा दाखल असेल तर त्याला आता रिक्षा चालवता येणार नाही असं फरमान नाशिक पोलिसांनी काढलंय। यापुढे जर कोणी गुन्हेगार रिक्षा चालवत असेल तर त्या रिक्षा मालकावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी इशारा दिलाय। रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूटमार, अरेरावी आणि वाहतूक नियमांचं सर्रास होणारं उल्लंघन यामुळे पोलिसांसाठी चिंतेचा विषय ठरतोय। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणासाठी ठोस पावलं उचलली आहेत। नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील साहेबांचे गुन्हेगार आणि गुन्हेगारीचा आढावा घेत आहेत नाशिक शहरामधला। तर सदर आढावा घेत असताना एक बाब प्रकर्षानं लक्षात आलेली आहे की जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे, तर ते ज्या जे गुन्हे केलेले आहेत नाशिक शहरामध्ये त्यांनी, तर त्याच्यापैकी जवळपास 35% जे गुन्हेगार आहेत तर ते आता रिक्षा चालवत आहेत। आणि आम्ही सर्वे केल्यानंतर अशी एक गोष्ट लक्षात आलेली आहे की काही लोक रिक्षा विकत घेतात आणि कुठलीही खातरजमा न करता अशा लोकांना रिक्षा चालवायला देत आहेत।